छात्राः नमो नमः। अष्टम्यां कक्षायां सर्वेषां स्वागतम्। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संबंधवाचकाः हा आपल्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 22 आमोदः या पाठ्यपुस्तकातील घटक आणि आनंदः या पाठ्यपुस्तकामध्ये संबंधवाचक हा घटक 20 नंबर पानावरती दिलेला आहे। संबंधवाचकाः म्हणजे कोणाशी काय संबंध आहे, तो कसा ओळखायचा, कसा प्रश्न विचारायचा, उत्तर कसं येईल याविषयी आपण जाणून घेत आहोत। हा पहिला भाग आपण बघत आहोत। पुल्लिंगम तुम्हाला सगळ्यांना राम, दशरथ, लवह ही पुल्लिंगी नामं रामायणातली माहिती आहे। त्यावरच आपण पाहूया प्रश्न। कस्य पुत्रः रामः? कस्य पुत्रः रामः? मी कस्य असा पुल्लिंगी प्रश्न केला। कस्य हे प्रश्नार्थक सर्वनाम, त्याने मी पुल्लिंग घटकासाठी प्रश्न केलाय। कस्य पुत्रः रामः? कोणाचा हाच अर्थ इथं विपरीत आहे। कोणाचा मुलगा राम आहे? उत्तर येईल कस्य पुत्रः रामः? इथे रामः आहे आणि दशरथ आहे। उत्तर द्या बघू। बरोबर, दशरथस्य पुत्रः रामः। दशरथस्य पुत्रः रामः। दशरथस्य पुत्रः रामः। दशरथस्य पुत्र रामः। इथे कस्य या पुल्लिंगी प्रश्नाचं उत्तर आलं दशरथस्य। कस्य? दशरथस्य। कस्य पुत्रः लवः? लव कोणाचा मुलगा आहे? काय उत्तर येईल? रामस्य पुत्रः लवः। रामस्य पुत्रः लवः। रामाचा पुत्र लव आहे। त्याप्रमाणे कस्य पिता दशरथः? कोणाचे वडील दशरथ आहे? कस्य? मग कस्य या प्रश्नार्थक जागेच्या ठिकाणी तुम्ही उत्तर टाकायचं। कोणाचे वडील दशरथ आहे? बरोबर, तुमचं उत्तर आहे रामस्य। रामस्य पिता दशरथः। रामस्य पिता दशरथः। जसं कस्य पुत्रः रामः, दशरथस्य पुत्र रामः। कस्य पिता दशरथः? कस्य पिता दशरथः? रामस्य पिता दशरथः। अशा प्रकारे पिता आणि पुत्र हे दोघं पुल्लिंग आहेत, म्हणून पुल्लिंगासाठी प्रश्न विचारताना आपण कस्य या सर्वनामाचा वापर केला पाहिजे। कस्य, कस्य। इथे 2 कॉलम आहेत। या कॉलम मध्ये दशरथः, रावणः, धृतराष्ट्रः, रामः तथा भीमः, आणि या कॉलम मध्ये नाव आहे रामः, मेघनादः, दुर्योधनः, लवः तथा घटोत्कचः। पिता, पिता जर का शोधायचे असतील तर या पहिल्या कोष्टकात आपण पित्याची नावं घेतलेली आहेत, आणि मी हा बाण इकडे दाखवलाय। पुत्र, पुत्र शोधायचं असेल तर या कोष्टकामध्ये आपल्याला पुत्राची नावं सापडतील। पाहूया आपण। दशरथः, रामः या दोघांमध्ये संबंध काय? पिता तथा पुत्र। या दोघांविषयीची 2 वाक्य आत्ताच आपण बघितली। कस्य पुत्रः रामः? कस्य पिता दशरथः?
मुलांनो, इथे जे दोन कॉलम आहेत, इथे दशरथ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दशरथ पिता रामाचे, रावण समोरच दिलेले आहेत, मेघनाद, धृतराष्ट्र पिता आहे आणि दुर्योधन हा त्यांचा पुत्र आहे, राम पिता आहे, लव त्याचे पुत्र आहे, त्याचा मुलगा आहे, भीम पिता आहे आणि त्याच्या मुलाचं नाव घटोत्कच आहे. आपण आधी या कॉलममधले जर घटक घेतले, कस्य पुत्र राम, कस्य पुत्र राम, उत्तरे दशरथस्य पुत्र राम. इथे कस्य पुत्र मेघनाद, रावणस्य पुत्र मेघनाद, उत्तरे ना असं. तिसरं कस्य पुत्र दुर्योधन, मग उत्तर काय येईल तुमचं, धृतराष्ट्रस्य पुत्र दुर्योधन, बरोबर. रामाच्या इथे कस्य पुत्र लव, लव कोणाचा पुत्र आहे, तर रामस्य पुत्र लव. भीम कस्य पुत्र घटोत्कच, उत्तर काय येईल, भीमस्य पुत्र घटोत्कच. आता पिता यांचे पिता, मग प्रश्न कसा येईल, कस्य पिता रामस, कस्य पिता दशरथ, कोणाचे वडील दशरथ आहे, कस्य पिता दशरथ, रामस्य पिता दशरथ. कस्य पिता रावण, कोणाचे वडील रावण आहे, तर मेघनादस्य पिता रावण. कस्य पिता धृतराष्ट्र, दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्र. कस्य पिता राम, लवस्य पिता राम. कस्य पिता भीम, घटोत्कचस्य पिता भीम. पुत्र आणि पिता अशी वाक्य आपल्याला बनवता आली पाहिजेत. आता मुलांनो, आपण आता पुत्र, कोणाचा पुत्र कोण, ही वाक्यरचना करीत आहोत. या बाजूला पुत्र आणि नंतर आपण पाहूया पिता. आता हे जे कोष्टक दिलेलं आहे ते तुम्हाला समजलेलं आहे, आपल्या पाठ्यपुस्तकात आहे. आता पाहू आपण रावणस्य पुत्र मेघनाद, रावणाचा पुत्र, रावणाचा मुलगा मेघनाद आहे. टिंबटिंब पुत्र दुर्योधन, इथे काय कराल तुम्ही, गाळलेल्या जागी काय लिहाल, टिंबटिंबाचा पुत्र दुर्योधन आहे. काय येईल उत्तर, बरोबर, रावणस्य पुत्र, धृतराष्ट्रस्य पुत्र दुर्योधन. टिंबटिंब टिंबटिंब लवह, दोन गाड्या जागा करायच्या, लवह, त्यासाठी वाक्य कसं येईल, रामस्य पुत्र लवह. भीमस्य टिंबटिंब टिंबटिंब, भीमस्य पुत्र घटोत्कच. याप्रमाणे आपण पुत्रासाठी कोणाचा पुत्र कोण अशी वाक्यरचना केलेली आहे. आणि ही वाक्य, ही नामं या वाक्यांमध्ये आलेली, ही पुल्लिंग असल्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी विसर्ग दिलेला आहे. पुल्लिंग नामांना विसर्ग द्यायचा असतो. आता पिता पाहूया. पिता, पितासाठीची वाक्यरचना करत असताना इथेही आपल्याला नामापुढे, पुल्लिंग नामांपुढे विसर्ग द्यायचा आहे. पिता, मेघनादस्य पिता रावण, मेघनादाचे वडील रावण आहे, म्हणजे रावण आहे. आता दुर्योधनस्य टिंबटिंब टिंबटिंब, दुर्योधनाचे वडील टिंबटिंब. मग सांगा वाक्य कसं बनेल संस्कृतचं, दुर्योधनस्य पिता, दुर्योधनाचे वडील कोण, धृतराष्ट्र. टिंबटिंब पिता राम, टिंबटिंब हे टिंबटिंबाचे पिता राम आहेत. कोणाचे पिता वडील राम आहेत, लवस्य पिता राम. टिंबटिंब पिता टिंबटिंब. आणि आता तुमच्या मनाने सांगा, आता काय राहिलंय आपलं, घटोत्कच राहिलं. घटोत्कचस्य पिता
भीमः. हे पुल्लिंग घटकांविषयी सुरू होतो संबंधवाचक. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 8वीत आहात म्हणजे फक्त मुलांनी तुमचं नाव आणि वडिलांचं नाव. आता तुम्ही कोणाचे पुत्र आहात म्हणजे आपल्या वडिलांचं नाव तिथे येईल. दोघंही पुल्लिंग आहात. याप्रमाणे तुम्ही कोणाचे पुत्र आहात आणि टिंबटिंब हा टिंबटिंब हे टिंबटिंबचे पिता आहेत अशी वाक्य बनवू शकता. मी इथे लिहिले अशा 2 प्रकारे पुत्र आणि पिता. कस्य पुत्र रामः, रामाच्या जागी तुमचं नाव लिहा आणि कस्य पिता इथे दशरथाच्या जागी तुमच्या वडिलांचं नाव लिहा. अशी वाक्य 2 तुम्ही तुमच्या म्हणजे मुलं फक्त बालकाः मुलगे ही 2 वाक्य बनवतील आणि त्यापासून तुमची वाक्य बनतील. प्रश्न निर्माण होईल, त्याचं उत्तर येईल. समजलं? हे पुल्लिंग नामांविषयी संबंधवाचक होतं. आता त्यानंतर तुमचे काका आहेत, त्यांचा मुलगा आहे अशी वाक्यरचना करू शकता. आता इथे पुल्लिंग घटक त्याचप्रमाणे नपुंसकलिंग हे दोन्ही सारखे येतात. म्हणून पुल्लिंग आणि नपुंसकलिंगासाठी आपण कस्य हाच प्रश्नार्थक सर्वनामाचा वापर करणार आहोत. कस्य. जसं आपण विचारतो कस्य पुत्र हो आणि पुस्तकम विचारायचं असेल, एखादं पुस्तक आहे तर आपल्याला हे पुस्तक विचारायचं आहे, हे कोणाचं पुस्तक आहे आणि समजा हे सचिनचं पुस्तक आहे. कस्य पुस्तकम, उत्तर येईल सचिनस्य पुस्तकम. हे जर पुल्लिंग नामाच्या मुलाचं पुस्तक असेल तर सचिनस्य पुस्तकम. पुस्तकम हे नपुंसकलिंग नाम आहे. कस्य पुस्तकम, सचिनस्य पुस्तकम. अशा प्रकारे आपण पुल्लिंग नामाचे संबंधवाचक वाक्य कशी बनतात, प्रश्न कसे बनतात. आधी आपण ही नामं घेतली होती आणि हे दोघांचे या मधला संबंध आहे पिता-पुत्र. त्यामुळे आपण या पिता-पुत्रांमधला संबंध आणि त्याची बनणारी 2 वाक्य आत्ताच आपण पाहिलेली आहेत. मुलांनो 8.1.2 इथे आता नपुंसकलिंगी घटक. आपण सर्वजण जाणता सामान्यतः ज्या नामांच्या शेवटी म असा ध्वनी येतो किंवा पाय मोडलेला म असतो तो सामान्यपणे नपुंसकलिंगी नाम किंवा घटक असतो. उदाहरणार्थ द्वारम, कमलम, पुस्तकम याप्रमाणे. आता इथे रामायणम, महाभारतम, रघुवंशम, गीतगोविंदम ही 4ही ग्रंथांची नावं आहेत नपुंसकलिंगी. रामायणम, महाभारतम, रघुवंशम, गीतगोविंदम. शेवटी बघा म असा ध्वनी येतो आणि पाय मोडलेला म दिलेला आहे म्हणजे ही नपुंसकलिंगी नामं आहेत ग्रंथांची. आणि मध्ये दिलंय कवीही, या ग्रंथांचे कवी. इथे समोरच्या कॉलम मध्ये दिलेले आहे वाल्मिकी, व्यासः, कालिदासः, जयदेवः ही लिहिणाऱ्यांची कवींची नावं आहेत. ज्यांनी हा ग्रंथ रचला त्या कवींची नावं. आता नपुंसकलिंगी हे घटक याचे कवी कोण असा जेव्हा प्रश्न दिलेला असतो त्यावेळी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये बघा तुम्ही 8.2 मध्ये दिलेला आहे रामायणस्य कवी वाल्मिकी. पहिला घटक दिलाय रामायणस्य. थोडंसं आपण रामायणस्य कविः, रामायणस्य कविः वाल्मीकिः. रामायणस्य कविः वाल्मीकिः. रामायणाचे कवी वाल्मिकी आहे. रामायण आणि वाल्मिकी यांचा संबंध कसा दाखवायचा? रामायणस्य कस्य. मी तुम्हाला पुल्लिंगामध्ये सांगितलं होतं पुल्लिंग आणि नपुंसकलिंग समान आहेत. त्याप्रमाणे आता इथे देखील रामायणस्य कविः वाल्मिकी.
आता दुसरं काय आलं, महाभारतम. महाभारत व्यासाने लिहिलं आहे. मग कसं वाक्य बनाय, महाभारतस्य कविः व्यासः. महाभारतस्य कविः व्यासः. वाक्य कसं बने, याप्रमाणे, महाभारतस्य कविः व्यासः. महाभारताचे कवी व्यास आहे. आता रघुवंशम ग्रंथाचं नाव आहे, रघुवंशम आणि समोर दिले कालिदासः आणि हे आहे कवीही. मग वाक्य कसं बने, रघुवंशस्य कवीः कालिदासः. रघुवंशाचे कवी कालिदास आहे. रघुवंशस्य कवीः कालिदासः. कालिदासः. मग शेवटचं काय, गीत गोविंदम तथा जयदेवः. गीत गोविंदम पासून बनेल गीत गोविंदस्य. बरोबर, गीत गोविंदस्य कवीः जयदेवः. लिहूया आपण, गीत गोविंदस्य कवीः जयदेवः. गीत गोविंदाचे कवी जयदेव आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकात 2 गाड्या जागा विचारलेल्या आहेत. पहिलं वाक्य दिलंय, रामायणस्य कविः वाल्मिकीः, महाभारतस्य कविः व्यासः, टिंबटिंब कविः कालिदासः. काय येईल इथे, रघुवंशस्य कविः कालिदासः. संबंध दाखवलेला आहे. टिंबटिंब कविः जयदेवः, गीत गोविंदस्य कविः जयदेवः. अशा प्रकारे पुल्लिंगम, नपुंसकलिंगम आणि तिथे तिसरा घटक दिलाय स्त्रीलिंगम, यांचे संबंध कसे लावायचे ते आपल्याला कळलेलं आहे. आता इथे खाली पाठशाला, बालक आणि इकडे बालिका आहे. एषा मम पाठशाला, ही माझी पाठशाला आहे. एषा तव पाठशाला, ही तुझी पाठशाला आहे. एषः मम स्यूतः, ही माझी पिशवी आहे. एतस्य वर्णः नीलः, याचा रंग निळा आहे. एषा तव कूपीः, ही तुझी बाटली आहे. एतस्याः वर्णः रक्तः, हिचा रंग लाल आहे. अशा प्रकारे संबंध दाखवलेला आहे. नंतर 8.1.5 मध्ये तस्य, तस्याः. मुलगा असेल त्याच्यासाठी तस्य, मुलगी असेल तर तस्याः. हे सर्वनामांचे प्रकार पण दिलेले आहेत. सह बालकः तत् तस्य पुस्तकम, तो बालक आहे ते त्याचं पुस्तक आहे. तत् ते, तस्य त्याचे. पुस्तकस्य नाम आमोदः, पुस्तकाचे नाव. चा, ची, चे, चा हेच संबंधवाचक घटक आपण जोडत असतो प्रत्येक. सा तस्य लेखनी, ती त्याची लेखनी आहे. तस्याः वर्णः कृष्णः, तिचा रंग कृष्णः काळा आहे. इथे महिलेचं चित्र आहे. आता तिच्याकडे स्यूतः आहे आणि साडी परिधान केलेली आहे पिवळी. आता पाहूया वाक्य कशी बनली. सा महिला, ती महिला आहे. आहे साठी संस्कृत शब्द नसला तरी वाक्य पूर्ण होतो. दंड दिला की वाक्य पूर्ण. सा महिला, ती महिला आहे. सा म्हणजे ती. तस्याः, तिची. तस्याः, तिचा, तिची, तिचे, तिच्या. मगाशी सांगितलं ना मी. तस्याः, स्याः. शाटिका, साडी. पीता, पिवळी आहे. तस्याः, तिचा, तिची, तिचे, तिच्या. तस्याः स्यूतः, स्यूतः म्हणजे पिशवी, पर्स, बॅग, काहीही म्हणा. तस्याः स्यूतः कृष्णः, काळी आहे. तिची पिशवी काळी आहे.
तिचा, तिची, तिचे, तिच्या असे अर्थ संबंधवाचकाः. कस्य, कस्याः असे विचारले तर प्रश्नवाचकाः असे बनतात. आपण खूप सराव केला ना तर हे सगळं सरावाचं होईल आणि तुम्हाला अगदी सोपं वाटायला लागेल. आत्ताच आपण कस्य या प्रश्नार्थक सर्वनामाविषयी पाहिलं आणि त्यानुसार आपण संबंधवाचक 2 पुल्लिंगी नामांचे संबंध पाहिले. आता स्त्रीलिंग कस्याः. मगाशी कस्य या प्रश्नार्थक सर्वनामाचा वापर केला. आता कस्याः कोणाची. आता कोणाची इथे मी राम, सीता आणि राम ही नावं लिहिली आहेत. जर का पुल्लिंगाला प्रश्न विचारायचा असेल तर आपण मगाशी पाहिलं कस्य पत्नी सीता, कोणाची पत्नी सीता आहे. पण आता सीतेविषयी विचारायचं ना तर आपण विचारायचं आहे कस्याः पतिः रामः. कोणाचा पती राम आहे. कस्याः कोणाचा, कस्याः पतिः रामः. आपण आता इथे कस्याः कोणाचा पती राम आहे आणि कस्य विचारायचं असेल तर कस्य पत्नी सीता आणि कस्याः पती रामः. इथे मी राम आणि सीता उदाहरण घेतलेलं आहे. तर आपण मगाशी पाहिलं कस्य पत्नी सीता, कोणाची पत्नी सीता आहे तर पुल्लिंग नाम इथे येईल रामस्य पत्नी सीता. पण कस्याः वापरायचं असेल तर प्रश्न निर्माण होतो कस्याः पतिः रामः, कोणाचा पती राम आहे तर सीतेचा पती राम आहे. आपल्याला सीता या नामाचं रूप बनलं सीतायाः पतिः रामः. सीतायाः पतिः रामः, सीतेचा पती राम आहे. सीतायाः कस्याः याचे 3 अर्थ होतात. कोणाचाचीचे ह्या तिन्ही अर्थी आपण हा कस्याः नाम घेऊ शकतो. कस्याः हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरू शकतो. आता बघा सीता, लता, रमा, मेघा ज्या नामांच्या स्त्रीलिंगी नामांच्या शेवटी आकार येत आहे. आता तुमच्या वर्गातल्या मुली तुम्हाला माहिती आहे जेवढ्या मुलींची नावं त्यांचा शेवटचा ध्वनी आ येतो त्या सर्व नामांना जेव्हा आपण चा, ची, चे हे प्रत्यय अपेक्षित घेतो त्यावेळी त्यांना सीताचं बनतं सीतायाः, उर्मिलाचं बनतं उर्मिलायाः, उर्मिलायाः, रमाचं बनतं रमायाः. मुलींनो तुमची नावं जर का त्या नावाच्या शेवटी आकार येत असेल, आचा ध्वनी येत असेल तर सीता प्रमाणे सीतेचं कसं होईल सीतायाः. सीतायाः म्हणजे सीतेचा, ची, चे, च्या. उर्मिला, उर्मिलायाः, उर्मिलायाःचा अर्थ होतो उर्मिलाचा, ची, चे, च्या. रमा पासून बनलंय रमायाः म्हणजे नाव पूर्ण लिहायचं आणि मग याः. उर्मिलायाः, उर्मिलाचा, ची, चे, च्या. कळतंय का? आणि मुलींची नावं इकार पण असतात. नदी, सरस्वती, रोहिणी, शालिनी आहे ना. दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ इकार त्यावेळी मात्र उदाहरणार्थ हे पाहिजे आहे पार्वती. पार्वतीचं होईल पार्वत्याः. पार्वत्याः. पार्वतीपासून बनला पार्वत्याः त्याचा अर्थ होतो पार्वतीचा, ची, चे, च्या. पार्वतीचा, पार्वतीचे, पार्वतीच्या, पार्वतीची. समजतंय? दोन्ही स्त्रीलिंगी आहेत इथे नामं. एकाच्या शेवटी आर आला आहे तर इथे पार्वती सारख्या नामांच्या शेवटी ई आला आहे. रुक्मिणी, रुक्मिणीचं म्हणतं रुक्मिण्याः, रुक्मिण्याः.
रुक्मिण्याः, उच्चारण बघा कसं आहे, रुक्मिण्याः, रुक्मिणीचा, रुक्मिणीचे, रुक्मिणीच्या, रुक्मिणीची असे अर्थ बनतात. आपण वस्तू विचारतो ना, ही वस्तू कोणाची, मग उत्तर रुक्मिणीचं असेल तर रुक्मिण्याः लेखनी, रुक्मिण्याः स्यूतः, रुक्मिण्याः माता, रुक्मिणीची आई असे वाक्य बनतात. आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये इथे पहा 8.3 या ठिकाणी स्त्रीलिंग आणि त्याविषयीचे संबंधवाचक दिलेले आहेत. एका कॉलममध्ये दिले आहे सीता, उर्मिला. आपल्या पाठ्यपुस्तकातही कॉलम दिलेला आहे जिथे 8.1.3 मध्ये नावांची यादी बघा. सीता, उर्मिला, रमा, पार्वती, रुक्मिणी. वरची 3 नामं आकारांत ज्यांच्या शेवटी आ आलेला आहे आणि शेवटाची 2 नामं मात्र ई आहे. तर संबंधवाचक म्हणजे ती कशी बनतील, मग अशी आपण जशी पाहिली रामपासून रामस्य, रावणचं रावणस्य. इथे स्त्रीलिंगामध्ये मात्र सीता, सीतायाः, उर्मिला, उर्मिलायाः, रमा, रमायाः. पण पार्वती आणि रुक्मिणीचे मात्र रुक्मिणी, रुक्मिण्याः. ह्या कॉलम मध्ये सगळ्या स्त्रीलिंगी नावांची यादी दिलेली आहे, ही 5 नामं. आणि त्याच्या समोरच्या कॉलम मध्ये दिले त्यांचे पती राम, लक्ष्मण, माधव, शिव. मग ती वाक्य कशी बनतात, इथे समोर पुस्तकात दिलं आहे, आपल्याला पाहता येईल. कस्य पत्नी सीता, उत्तर काय येईल, रामस्य पत्नी सीता. कस्याः पतिः रामः, मी इथे दिले कस्याः पतिः रामः, सीतायाः पतिः रामः. म्हणजे पत्नी आणि पती विचारला आहे. इथे पण पतीही आणि पत्नी आपल्याला विचारलेले आहेत. आता आपण पाहूया आपल्याला वाक्य बनवता येतात का. टिंबटिंब पतीही लक्ष्मणः, टिंबटिंबचा पती लक्ष्मण आहे, सांगा बरोबर. उर्मिलायाः पतीः लक्ष्मणः, इथे डॅश डॅश जे दिले तिथे येईल उर्मिलायाः, तुम्हाला बरोबर ओळखता आलं. दुसरा घटक पहा, एकच बाजू पाहूया आपण. पती टिंबटिंब पतीः माधवः, यातील कोणाचा पती माधव आहे, रमा माधव जोडी तुम्हाला माहिती. मग रमायाः, रमायाः पतीः माधवः. पार्वती आहे, पार्वतीचा पती बरं का. टिंबटिंब पती इथं आलंय, पार्वत्याः पतीः शिवः. आणि खाली विचारलंय टिंबटिंब पतीः विठ्ठलः, कोणाचा पती विठ्ठल आहे. मग काय येईल तर रुक्मिणी पासून म्हटलंय रुक्मिण्याः, रुक्मिण्याः पतीः विठ्ठलः. आता या जोड्या आधी आपल्याला माहिती पाहिजे. सीता राम, उर्मिला लक्ष्मण, रमा माधव, पार्वती शिव, रुक्मिणी विठ्ठलः. आता उलट विचारायचं आहे. इथे 5 आकडा दिलाय बघा, आता उलट विचारलंय. आधी आपण काय पाहिलं, कोणाचा पती. आता येईल कोणाची पत्नी. काय प्रश्न दिलाय, टिंबटिंब पत्नी उर्मिला, उर्मिला विषय. टिंबटिंब पत्नी उर्मिला, कोणाची पत्नी उर्मिला आहे, कोणाची पत्नी उर्मिला आहे. उत्तर काय येईल इथे, उर्मिला कोणाची पत्नी आहे, लक्ष्मी उर्मिला. टिंबटिंब पत्नी टिंबटिंब, पुढचं तुम्ही सांगायचंय, काहीही लावा तिथे. काय येईल, रामस्य पत्नी, पत्नी सीता. मुलांनो, तव आणि मम याविषयीची वाक्य इथे दिलेली आहेत. एषा मम पाठशाला, मम म्हणजे माझी. एषा मम पाठशाला ही माझी शाळा आहे. एषा तव पाठशाला ही तुझी शाळा आहे. एषः मम स्यूतः ही माझी पिशवी आहे. एतस्य वर्णः नीलः, याचा रंग निळा आहे. एषा तव कूपी ही तुझी बाटली आहे. एतस्याः वर्णः रक्तः, हिचा रंग लाल आहे. आता 8.1.5 मध्ये तस्य
तस्याः. 8 1.5 तस्य तस्याः त्याचा त्याची. सह बालकः तो बालक आहे. तत् तस्य पुस्तकं ते त्याचे पुस्तक आहे. पुस्तकस्य नाम आमोदः पुस्तकाचे नाव आमोदः आहे. सा तस्य लेखनी ती त्याची लेखनी म्हणजे पेन आहे. तस्याः वर्णः कृष्णः तिचा रंग काळा आहे. आता इथे महिलेचं चित्र आहे. त्याच्या पुढे बघा सा महिला ती महिला आहे. तस्याः शाटिका पीता तिची साडी पिवळी आहे. तस्याः स्यूतः कृष्णः तिची पिशवी काळी आहे. अशा प्रकारे अर्थ होतात. आता पुढील पानावर जो भाषा अभ्यास दिलेला आहे त्याविषयी कोणाला काहीही शंका असली तरी मला फोन करून विचारू शकाल. आता तुम्ही भाषाभ्यासमधला पहिला प्रश्न इथे काकः पर्ण आम्र गगनः गगन अशा प्रकारे कंसात शब्द दिलेले आहेत. त्याची तुम्ही योग्य रूपं बनवायची आहेत. काक काकस्य आम्र आम्रस्य गगन गगनस्य पर्ण पर्णस्य याप्रमाणे करा. दुसऱ्या प्रश्नात वाक्यांनी लिखत शर्करा तिचं रूप येईल आकारांताचं शर्करायाः. यानं यानस्य बालकः बालकस्य नदी नद्याः याप्रमाणे त्यात बदल करा. म्हणजे पहिलं वाक्य असं बनेल शर्करायाः स्वादः मधुरः यानस्य वेगः अधिकः बालकस्य युतकं मलिनं नद्याः जलं शीतम अशी वाक्य बनतील. त्यानंतर तिसरा प्रश्न मेलनं कुरुत योग्य जोड्या जुळवा. चौथा शब्दरूपाणी लिखत यथा देवः पासून देवस्य सूर्यःचं सूर्यस्य स्यूतः स्यूतस्य आणि पुढे येईल स्त्रीलिंगी. त्याला तुम्ही लक्षपूर्वक करायचं आहे बरं का. उदाहरणार्थ माला मालायाः नदी नद्याः. आणि शेवटी पाचवा प्रश्न हे चित्र पाहायचं आहे. पुरतः पृष्ठतः वामतः दक्षिणतः उपरी अधः हे मी तुम्हाला मागे शिकवलं. तर पाठशालायाः पुरतः ध्वजस्तंभः याप्रमाणे वाक्यरचना करा.